हाय फ्रेंड्स, तर मी आहे रुचा आणि आज मी तुम्हाला सांगणार जाडीबद्दल. हे जिथे मी इथे फोटो लावणार आहे ना, तोच फोटो तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे असं झाले असेल. ठीक आहे, तर मी एकच सांगतो तुम्हाला, तुम्ही काहीच यूज नका करू. जे मी सांगते ते यूज करा. आणि तुम्ही म्हणत असेल तू सांगितलेलं मी यूज का करू, आणि मला खरंच सांगते, मला खूप आराम आहे याच्यानं. की मला खूप म्हणजे आत्ताच झालं होतं, मला जास्त दिवस पण नाही झाले आणि मला आता खूप आराम आहे. मला असे छोटे छोटे केस पण यायला लागले त्या जागी. आणि तुम्हाला वाटत असेल मी तुझं मतदान करणार, मी खरं सांगते तुम्हाला. मी लास्टमध्ये तुम्हाला प्रूफ पण दाखवते. माझ्या डोक्यातनी झाले होते, मी मेडिकल केले का केलं तुम्हाला सगळं सांगते लास्टमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत पहा. आणि तुम्हाला वाटत असेल हे का सांगणार आहे आपल्याला, तसं काही नका करू. तुम्हाला जर तुमच्या डोक्याचा आराम खरंच करायचा असेल ना, तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पहा. माझ्याजवळ काही फोटो वगैरे नाही आहे की तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण मी डिलीट केले. तर माझा व्हिडिओ मोबाईल सगळेच जण पाहते ना, त्याच्यामुळे मला खूप असं वेगळंच वाटते ना, त्याच्यामुळे मी नाही का डिलीटच करून टाकले फोटो. तर फोटो तर नाही दाखवणार, पण मी जे माझी फाईल आहे, मी जे औषध लावते डोक्याला, ते तुम्हाला सगळंच दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर फर्स्ट पॉईंट आहे, तुम्ही शॅम्पू आहे ना तुमचीवाली, तुम्ही एकच यूज करा. अलग अलग शॅम्पू यूज करू नका. ठीक आहे, कारण की तुम्ही चेंज शॅम्पू करता. मी आज पेंटिंग लावली, उद्या सनसिल्क लावणार, कधी दुसरी शॅम्पू लावणार. तुम्ही कोणची पण शॅम्पू लावा, एकच लावा आणि ते डॉक्टरपासून सजेस्ट करा. ठीक आहे, आणि तुम्हाला जे डॉक्टर सांगेल ते यूज करा. नाहीतर तुम्ही कोणचा पण शॅम्पू यूज करत असाल. मिडल क्लास लोक कोणचे पण शॅम्पू यूज करू शकतात. ठीक आहे, तशी पण मी कोणची पण यूज करते, पण एकच यूज करते. ठीक आहे, आता आणखी मी पहिले खूप अलग अलग शॅम्पू यूज करत होते, त्याच्यामुळे माझ्या डोक्यातने असं खूप झाले होते. तर असे 3-4 जागे पडले होते माझ्या डोक्यामध्ये. एक इथं पडले होते, एक या साईडला पडले होते. एवढं मोठं झालं होतं माझं, ते खूप जास्त मोठं झालं होतं. तर त्याच्यामुळे तुम्ही एकच शॅम्पू यूज करा. ठीक आहे, आणि सेकंड पॉईंट आहे, तुम्ही तुमचा टॉवेल वगैरे तुम्ही स्वतःचंच यूज करा, दुसऱ्याचं यूज करू नका. ठीक आहे, कारण तुम्ही दुसऱ्याचं यूज करत असेल ना, तुमच्या डोक्यामध्ये तसंच होणार आहे. आणि थर्ड पॉईंट आहे, तुम्ही जे शिळं पाणी म्हणते ना, त्या शिळं पाण्याने डोकं धुवू नका. ठीक आहे, एखाद्या वेळेस ठीक आहे एमर्जन्सीमध्ये, पण तुम्ही कोशिश करा की आपण ताज्या पाण्याने डोकं धुवायचं. कारण की डॅन्ड्रफ खूप होते, डॅन्ड्रफमुळे नाही का आपल्याला जास्त होण्याची शक्यता तेच आहे. त्याने माझ्या डोक्यामध्ये खूप डॅन्ड्रफ होत होता. आणि केमिकलचं लावणं, म्हणजे जसं आपली मेहंदी आहे, जेल आहे, आपण स्ट्रेट केस करतो त्यासाठी जेल लावतो ते आहे. ठीक आहे, ते लावणं तुम्ही टाळा. कारण की ते जर तुम्ही लावसाल तर नक्कीच तुमच्या डोक्यातने होणारच आहे. त्याच्यामुळे मी खरं सांगते तुम्हाला, म्हणजे डोक्याला मी ऑइलसुद्धा करत नाही, फक्त यूज करते मी शॅम्पू. आणि माझ्या डोक्याला मेहंदी वगैरे काहीच लावत नाही. आणि हे तुम्हाला खरंच माझे प्रूफ पाहिजे असेल ना, तर तुम्ही नक्कीच पहा माझे व्हिडिओ, तुम्हाला नक्की दिसणार. सॉरी खूप लॉंग होता आहे हा व्हिडिओ, तरी पण मी तुम्हाला सांगणारच आहे सगळं काही. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे प्रूफ, जे मी इथं फोटो पण लावून देणार आहे आणि फेस टू फेस तुम्हाला दाखवणार पण आहे. की तुम्ही म्हणसाल मी तुझ्या हे बघा, हे आहे मेडिकल. तुम्हाला हे सगळं उलटं दिसत असेल, ते बघा हे. आणि फक्त मी इथे हे बघू शकता तुम्ही, दिसत नसेल तुम्हाला. इथं माझे नाव वगैरे काहीच नाही टाकून आहे. ते बघा सगळं टाकून आहे, मी डिजिट केले. ठीक आहे, तुम्हाला सगळं उलटं दिसत असेल. बघू शकता, तुम्हाला दिसत नसेल बरोबर. ठीक आहे, आणि तुम्हाला एकच सांगते मी, तुम्ही ज्या दवाखान्यात करत असाल ना ट्रीटमेंट, त्या दवाखान्यात करा, पण अशा दवाखान्यात करा ज्या दवाखान्यात तुमचे पैसे नाही जास्त गेले पाहिजे. कारण की सांगते, दवाखान्यावाले पण खूप पैसा घेते. जे लोक मिडल क्लास आहेत, जे लोकांनी हा माझा व्हिडिओ पाहत असेल ना, तर त्या लोकांनी पैसे वेस्ट करू नका. आणि मी सांगते तेच यूज तुम्ही करता, नक्कीच तुम्हाला आराम पडणार आहे. तर ठीक आहे, तर मी हे हॉस्पिटल आहे ना, या हॉस्पिटलमध्ये तर 4 महिने गेली आणि मला माहेरी जायचं होतं, त्याच्यामुळे मी नाही का दवाखान्यात गेलीच नाही 1 महिना. तर 1 महिना मी ट्रीटमेंट केलं नाही, गोळ्या वगैरे चालू होत्या, 1-2 गोळ्या त्याच्यामुळे. तर मी 1 महिना झाल्यानंतर मला आराम नव्हता पडला, तर मी डबल गेली त्याच दवाखान्यामध्ये. तर काय झालं माहिती आहे का, त्या डॉक्टर म्हणे तू डबल पहिलेपासून जे 6 महिने, अजून माझे तर 4-5 महिने झालेच होते, मला 1-2 महिनेच करायची हे होती. आणि ते डॉक्टर म्हणे तो डबल 5-6 अजून स्टार्टिंगपासून महिने स्टार्ट कर म्हणतो म्हणे.
जे त्याची फी पण वाढत होती. माझं औषधच त्याची 1500 रुपयाचं औषध होतं. तर एकच सजेस्ट करते मी तुम्हाला. तर मी इथं एक बॉटल लावून देते, तुम्ही ते यूज करू शकता. तुमच्या कसं लावायचं मी ते पण तुम्हाला सांगते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला सगळं सांगते. का हे तेल आहे ना, हे तेल फक्त रात्री लावायचं आहे आणि ह्या तेलाला फक्त जिथे आपले गोल राहते ना, बस तिथंच तुम्ही स्प्रे करा किंवा ते हे ते सगळंच अवेलेबल राहते त्या बॉक्समध्ये. बस असं करायचं. ठीक आहे, जास्त काही महाग नाही आहे ते बॉटल, खूप स्वस्त आहे. मी तुम्हाला इथं लावून देणार आहे. तर तुमची इच्छा जर एवढे पैसे वेस्ट करायचे नसेल ना, तर मी तुम्हाला एक सोपा हे सांगते. तुम्ही फक्त बॉटल घ्या, त्याचे मी फोटो लावून देणार आहे ते. आणि ते बॉटल फक्त रात्री लावायचं तुम्ही डोक्याला. आणि गोल राहते ना तुमची, छोटे राव मोठे राव, आणि त्याच जागी रात्रीला स्प्रे करा. फक्त ते बॉटल रात्रीला लावायची आहे, डेमध्ये लावायची नाही. ठीक आहे, डेमध्ये मी तुम्हाला ट्यूब पण सांगते. तुम्ही ते ट्यूब जर तुमच्याकडे मिळत असेल ते ठीक आहे. आणि तुम्हाला खरंच या औषधाची हे होते, म्हणजे तुम्हाला या औषध पाहिजे नसेल तर मला नक्की सांगा. मी कोणत्या प्रकारचं इथं काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे. मी फक्त तुम्हाला मेडिकलमधून अवेलेबल करून देणार आहे. ठीक आहे, तुम्हाला खरंच पाहिजे असेल तर तुम्हाला आराम करायचा आहे. मी बॉटल पण लावून देते, 2 ट्यूबचे फोटो पण लावून देते आणि ते डे नाईट आहे मी तुम्हाला सांगून देते. मी खाली लिहून ते ट्यूब कधी लावायचा, का लावायचा. ठीक आहे, तर 2 ट्यूब आहे. एक नाईटमध्ये लावायचा आहे, एक नाईटमध्ये लावायचं नाही आहे, सॉरी. एक औषध आहे ते तेल लावायचं आहे, ते नाईटमध्ये लावायचं आहे. 2 ट्यूब आहे, एक सकाळी लावायचा आहे आणि एक दुपारी लावायचा आहे. ठीक आहे, हेच तुम्ही यूज करत असेल ना तर खूप फायद्यात नाही. आणि याच्याने टॅबलेट पण आहे. हे टॅबलेट जर तुम्ही घेतल्या ना तर खूप राहत असाल. आणि तुम्ही खास करून माझे वणीमधून चंद्रपूरमधून व्हिडिओ पाहत असेल ना, तुम्ही वणीमध्ये येऊ शकता आणि हॉस्पिटलमध्ये न जाता जाऊ शकते. ह्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही 1-2 वेळेस जाऊ शकता. कारण की खरंच सांगते, तुम्हाला जे औषध भेटले ना ते औषध तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही तेच यूज करू शकता. 10 वेळा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही आहे. ठीक आहे, तेच औषध देणार आहे तुम्हाला, तेच गोळ्या देणार आहे त्यांनी. तुम्ही 10 वेळा जा, 3 वेळा जा, किती वेळा पण जा. ठीक आहे, मी तुम्हाला एकच सजेस्ट करते, तुम्ही जास्त वेळेस जाऊ नका. तुम्हाला हे अवेलेबल असेल तर हे घ्या, तुमच्याकडे मिळत असेल तर घ्या. तर नाही भेटला तुम्ही नंबर देते, कॉन्टॅक्ट नंबरमध्ये जा, तुम्ही त्याच्यावर मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल नका करू, पण व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला नक्कीच सांगते. ठीक आहे, आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच फॉलो, लाईक, शेअर करा. आणि हे तुमच्यापर्यंत आणि खूप असे व्हिडिओ आहेत, तुम्हाला हे लावा ते लावा सांगते. गलतीनं पण ते लावू नका तुम्ही, खूप जास्त वाढणार आहे तुमचं. तुम्ही आयुर्वेदिक हे याच्यातनी काहीच नाही पडलं. मी एकच सजेस्ट सांगते, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन जा, नसेल तर मी तुम्हाला फोटोज पाठवतो. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याच्यासाठी बाय बाय आणि एवढंच, बाय बाय.